नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन पाटील, एकलव्य विद्यालय व जगन्नाथ टावतकर कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार. Yes student, today we are going to learn standard 6 subject mathematics. Topic name is addition of integers. Let's see. Addition of इंटिजर्स. आपल्याला काय बघायचंय? ऍडिशन ऑफ इंटिजर्स बघायचे. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. When adding integers with the same sign, काय टू इंटिजर्स आहेत आणि त्यांना काय आहे? सेम साइन आहे. add the numbers ignoring the sign. ते नंबर्स काय करायचे आहेत? आपल्याला ऍड करायचे आहेत आणि त्यांचं साइन काय करायचं? इग्नोर करायचंय. and give the sign to some common. ती जी सम आहे त्या समला कोणतं साइन द्यायचंय? कॉमन साइन द्यायचंय. कोणतं साइन द्यायचंय त्या ठिकाणी? कॉमन साइन. हा झाला तुमचा फर्स्ट रूल. देन सेकंड रूल, when adding integers with different sign, subtract the number smaller one from the bigger. Smaller number कशातून सबट्रॅक्ट करायचा? बिगर म्हणून, ignoring the sign, and give the sign of bigger number to the difference. बघा आता बेसिक रूल बघूया आपण याच्यावरून. बेसिक रूल. ओके, या ठिकाणी ऑपरेशन लिहून आणि या ठिकाणी काय लिहून? साइन. ओके, आता याच्यावर फोर रूल्स आहेत. फर्स्ट इंटीजर इज द पॉझिटिव्ह साइन. सेकंड इंटीजर इज द पॉझिटिव्ह साइन. वी मस्ट ऍड इग्नोरिंग द साइन. म्हणजे आपल्याला त्यांची काय करायची आहे? ऍडिशन करायची आहे. त्यावेळेस काय करायचं आपण? त्यांचे साइन काय करायचे? इग्नोर करायचे. आणि त्याला कोणतं साइन द्यायचं? ती जी सम येईल त्या समला कॉमन साइन, दोघांना प्लस आहे म्हणून त्यांचं कॉमन साइन काय द्यायचं? प्लस. Then second, when adding integers with the same sign, पुन्हा काय दोघा इंटिजर्सला? फर्स्ट इंटिजर इज द निगेटिव्ह साइन, सेकंड इंटिजर इज आल्सो निगेटिव्ह साइन. दोघे इंटिजर्सला कोणतं साइन आहे? निगेटिव्ह साइन आहे आणि आपण त्यांची काय करतोय? ऍडिशन करतोय. त्यावेळेस काय होईल? ऑपरेशन काय करायचं? त्या इंटिजर्सला ऍड करायचं, म्हणजे त्यांची काय करायची? ऍडिशन करायची त्यांची. आणि त्याला कोणतं साइन आहे? कॉमन साइन. कोणतं कॉमन साइन आहे? निगेटिव्ह. बघा दोघं रूल सेम आहे. when adding integers with the same sign, दोघे इंटिजर्सला काय असेल? सेम साइन असतील. त्यावेळेस add the numbers ignoring the sign. त्यावेळेस साइन इग्नोर करायचे आणि नंबर्स काय करायचे? ऍड करायचं. and give the common sign to the sum. त्यांची जी सम आहे त्या समला काय कोणतं साइन द्यायचं आहे? आपण कॉमन साइन द्यायचं आहे. आलं लक्षात? ओके. देन थर्ड, when adding the integers with different sign, ज्यावेळेस इंटिजर्सची आपण ऍडिशन करू त्यावेळेस फर्स्ट इंटिजरला पॉझिटिव्ह साइन असेल, सेकंड इंटिजरला निगेटिव्ह साइन असेल, म्हणजे त्यांचं साइन कसं असेल? डिफरंट असेल. त्यावेळेस सबट्रॅक्ट द नंबर्स स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर नंबर. स्मॉलर नंबर बिगर नंबर मधून सबट्रॅक्ट करायचा, इग्नोरिंग द साइन, अँड गिव्ह द साइन ऑफ बिगर नंबर टू द डिफरन्स. यांचं काय होईल मग? सबट्रॅक्शन होईल. आणि सबट्रॅक्शन करताना कशातून सबट्रॅक्ट करणार आपण? बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करणार आणि ते जे डिफरन्स येईल, तो जो त्यांचा डिफरन्स येईल त्या डिफरन्सला बिगर नंबर जो असेल त्या बिगर नंबरला जे साइन असेल ते साइन आपण काय करणार? या ठिकाणी देणार. म्हणजे काय? बिगर नंबर साइन आपण त्या ठिकाणी देणार. पुन्हा सेम, when adding integers with a different sign, म्हणजे फर्स्ट इंटिजरला निगेटिव्ह साइन असेल आणि सेकंड इंटिजरला जर पॉझिटिव्ह साइन असेल तर आपण त्यांचं काय करणार? सबट्रॅक्शन करणार. पण सबट्रॅक्शन कसं करणार? इग्नोरिंग द साइन. त्यांचे साइन आपण इग्नोर करायचं आणि काय करायचं? त्यांचं सबट्रॅक्शन करायचं. आणि त्यांचा जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सला काय करायचं? आपल्याला बिगर नंबरचा साइन, म्हणजे काय करायचं? आपण त्या ठिकाणी बिगर नंबरचा आपण त्या ठिकाणी साइन
आपण हे जे बेसिक रूल तयार केले हे फक्त कोणत्या याच्यावर केले, टू रूल्स, म्हणजे महत्त्वाचे टू रूल्स. काय रूल्स? द फर्स्ट रूल काय, व्हेन ऍडिंग अ इंटिजर विथ द सेम साइन, when adding the integers with the same sign, add the numbers ignoring the sign. काय करायचे, नंबर्स ऍड करायचे आणि त्याचे साइन काय करायचे, इग्नोर करायचे. and give the common sign to the sum. त्यांची जी सम आहे त्या समला काय करायचं, जे कॉमन साइन असेल ते कॉमन साइन त्यावर तुम्ही त्या ठिकाणी द्यायचं. देन सेकंड रूल काय द्यायचा मग, when adding integers with different sign. बघा, when adding integers with different sign, आपण इंटिजर्स ऍड करतोय, काय त्यांचे साइन, डिफरंट साइन मीन्स प्लस, फर्स्ट इंटिजरला प्लस, सेकंड इंटिजरला मायनस, फर्स्ट इंटिजरला मायनस असेल, सेकंड इंटिजरला प्लस. त्यावेळेस काय करायचं, सबट्रॅक्ट द नंबर, स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर वन, इग्नोरिंग द साइन. त्यांचे देखील साइन काय करायचे, इग्नोर करायचं. गिव्ह द बिगर नंबर साइन टू द डिफरन्स. त्यावेळेस काय, त्याचा जो डिफरन्स येईल त्या डिफरन्सला कोणतं साइन द्यायचंय, बिगर नंबर साइन. बिगर नंबरला जेही साइन असेल ते साइन आपण त्या ठिकाणी द्यायचे. आलं लक्षात? या रूल्स चा काय करायचं, स्टडी करायचं आणि आपल्याला कोणते एक्झाम्पल सॉल्व करायचे, ऍडिशन ऑफ इंटिजर्स वर आधारित एक्झाम्पल्स काय करायचे, सॉल्व करायचे. ओके, नाउ वी स्टार्ट प्रॅक्टिस सेट 5. ओके, फर्स्ट क्वेश्चन, ऍड. आता आपल्याला काय करायचं, ऍडिशन ऑफ इंटिजर्स बघायचे. फर्स्ट एक्झाम्पल आहे काय, फर्स्ट एक्झाम्पल 8 + 6. ओके, आता फर्स्ट रूल काय होता आपल्याला, when adding integers with the same sign. आता या दोघांना काय सेम साइन आहे आणि यांची आपल्याला काय करायचे, ऍडिशन करायचे. ऍड द नंबर्स इग्नोरिंग द साइन. ओके, ऍड केले मी 8 + 6, हाऊ मेनी, 14. and give the common sign to the sum. आणि यांची सम काय, कॉमन म्हणजे कोणतं आहे, साइन कोणते दोघांना, प्लस मीन्स प्लस 14. ओके, हे दोघंही नंबर्स काय होते, पॉझिटिव्ह होते, म्हणून डायरेक्टली सिंपली 8 + 6 काय आले, 14. बट जनरली प्लस साइन इज नॉट रिटन बिफोर दी पॉझिटिव्ह नंबर्स. जर पॉझिटिव्ह नंबर्स असेल पण तर आपण जनरली काय करतो, प्लस साइन लिहत नाही. ओके, देन सेकंड एक्झाम्पल, -8 प्लस इन ब्रॅकेट -2. बघा, फर्स्ट इंटिजर इज द निगेटिव्ह and second integer is the also negative. दोघे इंटिजर्स काय निगेटिव्ह आहे आणि आपण त्यांची काय करतोय, ऍडिशन करतोय. मग when adding integers with the same sign, मग त्यांचे जर काय असेल, दोघांचं कॉमन साइन असेल, सेम साइन असेल, त्यावेळेस आपण त्यांचं काय करतो, ऍडिशन करतो, इग्नोरिंग द साइन. दोघांचं साइन इग्नोर करा. 8 ला निगेटिव्ह साइन आहे, 2 ला पण निगेटिव्ह साइन आहे. दोघांचं साइन इग्नोर करा. दोघांचं साइन इग्नोर केल्यानंतर काय होईल, 8 आणि 2 दोघांची काय करायची, आपल्याला ऍडिशन करायची. ओके, 8 + 2, हाऊ मेनी, 10. and give the common sign to the sum. आता दोघांचं कॉमन साइन काय, याला पण निगेटिव्ह याला पण निगेटिव्ह, कॉमन साइन मीन्स काय, त्याला निगेटिव्ह साइन. आलं लक्षात? देन एक्झाम्पल नंबर 3. आता या ठिकाणी काय आहे बघा, 10 प्लस इन ब्रॅकेट 4 इज इक्वल, फर्स्ट इंटिजर इज द पॉझिटिव्ह साइन, सेकंड इंटिजर इज द निगेटिव्ह साइन. काय साइन आता या ठिकाणी, डिफरंट साइन आहे दोघांना. त्या डिफरंट साइन असेल तर आपण त्यावेळेस काय करतो, सबट्रॅक्शन करतो. पण सबट्रॅक्ट बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर त्यावेळेस काय करतो, सबट्रॅक्ट करतो, इग्नोरिंग द साइन. त्यांचं साइन इग्नोर करतो आणि त्यावेळेस काय करतो, बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करतो. आता बिगर नंबर 10 आहे, त्याच्यातून 4 काय करणार आपण, सबट्रॅक्ट करणार. मग 10 मधून 4 सबट्रॅक्ट केले, हाऊ मेनी, 6. and give the sign. कोणतं साइन देतो आपण त्याला, मग बिगर नंबर साइन टू दी डिफरन्स. तो जो डिफरन्स येणार आहे त्या डिफरन्सला आपण बिगर नंबरचं साइन देतो आणि या ठिकाणी बिगर नंबर कोणता आहे, 10, आणि 10 ला कोणतं साइन आहे, प्लस, म्हणून या ठिकाणी काय दिलं आपण त्याला, +6. देन एक्झाम्पल नंबर 4. ओके, काय, -10 + 4. या ठिकाणी आता फर्स्ट इंटिजर इज द निगेटिव्ह, सेकंड इंटिजर इज द पॉझिटिव्ह. दोघांना काय डिफरंट साइन आहे आणि डिफरंट साइन असेल त्यावेळेस काय करतो आपण, बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर काय करतो, सबट्रॅक्ट करतो, इग्नोरिंग द साइन. त्यांचे साइन इग्नोर करतो आणि बिगर मधून स्मॉलर काय करतो, सबट्रॅक्ट करतो आणि त्याचा जो डिफरन्स येतो त्या डिफरन्सला बिगर नंबरचा साइन देतो. आता डिफरन्स किती आला,
10 मायनस 4 किती आले 6. आता बिगर नंबर कोणता आहे 10, त्याला कोणतं साइन आहे निगेटिव्ह, मीन्स काय आन्सर आला निगेटिव्ह. आलं लक्षात. फक्त आपल्याला 4 बेसिक्स रूल लक्षात ठेवायचे आणि या 4 बेसिक्स रूलचं काय करायचं आहे स्टडी करायचं आहे आणि त्यावरच आधारित आपल्याला काय करायचे एक्झाम्पल्स काय करायचे विद्यार्थी मित्रांनो सॉल्व करायचे आहे. आलं लक्षात. ओके, नेक्स्ट टॉपिक opposite number. Opposite number on the number line. Opposite number on the number line are at same distance from 0 but in opposite direction. आता हे नंबर लाइन, या नंबर लाइन वर मी काय घेतला 0. या 0 इज द ओरिजिन. हा कोणता आहे याला काय म्हणतो आपण ओरिजिन. इन द 0 राइट हँड साइड नंबर्स काय असतात पॉझिटिव्ह आणि लेफ्ट हँड साइड नंबर्स काय असतात निगेटिव्ह. ओके, आता या ठिकाणी पॉझिटिव्ह 1 2 3 and positive 4. In the left hand side number negative 1, negative 2, negative 3 and negative 4. Okay, all opposite number on the number line are at same distance from 0. Opposite numbers काय असतात 0 पासून सेम डिस्टन्स वर असतात but in opposite direction. फक्त त्यांची डायरेक्शन काय असते अपोजिट असते. बघा आता हा 0 हा पॉझिटिव्ह 1 आहे 0 पासून राइट हँड साइडला आहे आणि हा निगेटिव्ह 1 आहे बरोबर आहे. दोघही काय आहेत 0 पासून सेम डिस्टन्स वर आहेत परंतु दोघांची डायरेक्शन काय आहे अपोजिट आहे म्हणजे दोघं एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत बरोबर आहे. मी तुम्हाला विचारलं पॉझिटिव्ह 1 आहे त्याचा अपोजिट नंबर काय निगेटिव्ह 1. आता निगेटिव्ह 3 आहे त्याचा अपोजिट नंबर काय पॉझिटिव्ह 3. आणि थोडक्यात सांगायचं झालं द सम ऑफ द अपोजिट नंबर इज 0. जर अपोजिट नंबरची आपण सम घेतली तर ती किती येते 0. फॉर एक्झाम्पल आता +7 आहे आणि -7 आहे. +7 आणि -7 हे बोथ आर अपोजिट नंबर म्हणजे काय +7 चा अपोजिट नंबर काय -7 आहे. यांची आपण काय करू आता सम करूया. बघा 7 प्लस यांची ऍडिशन करूया. ओके, आता बघा आपल्या रूल प्रमाणे आपण यांची काय करतोय आता ऍडिशन करतोय. आता फर्स्ट इंटिजरला पॉझिटिव्ह साइन आहे सेकंड इंटिजरला काय निगेटिव्ह साइन आहे. ओके, म्हणजे काय डिफरन्स साइन आहे. डिफरन्स साइन असेल इंटिजर्सला तर आपण काय करतो त्याचं सबट्रॅक्शन करतो. आता 7 मधून 7 सबट्रॅक्ट केलं काय आन्सर आला 0. काय आन्सर आलं 0. म्हणजे काय होईल मग the opposite number the sum of the opposite number is 0. the sum of the opposite number is 0. आणि नंबर लाइन वरून बघितलं तर हे opposite नंबर लाइन वर 0 पासून from 0 सेम डिस्टन्स वर असतात but in opposite direction. फक्त त्यांची डायरेक्शन काय असते अपोजिट असते. आलं लक्षात. जर विचारलं +9 चा अपोजिट नंबर -9, +10 चा अपोजिट नंबर -10, -12 चा अपोजिट नंबर +12. आलं लक्षात. अशा पद्धतीने अपोजिट नंबर आपल्याला सांगता यायला पाहिजे. ओके, नाउ वी स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 7. ओके, राइट द प्रॉपर साइन ग्रेटर और लेस और इक्वल टू इन द बॉक्सेस बिलो. आपल्याला एग्जांपल दिलेले या एग्जांपल मध्ये काय करायचं राइट प्रॉपर साइन काय करायचंय पुट करायचं त्या बॉक्सेस मध्ये. ओके, म्हणजेच काय हे एग्जांपल कशावर डिपेंड्स आहे कंपॅरिझन ऑफ इंटिजर. ओके, आता फर्स्ट एग्जांपल -4 आणि 5 या दोघांचं कंपॅरिझन करायचं आहे. -4 आणि 5 चं which one is greater. आपण आताच बघितलं ऑन द नंबर लाइन एव्हरी नंबर इज ग्रेटर दॅन द नंबर ऑन इट्स इमिडिएट लेफ्ट बाय 1. ओके, आता -4 आणि 5 आहे. ओके, आता बघा निगेटिव्ह नंबर्स आणि मी सांगितलं की निगेटिव्ह नंबर्स इज पॉझिटिव्ह नंबर्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन दी निगेटिव्ह नंबर्स. म्हणजे आता निगेटिव्ह नंबर्स पेक्षा पॉझिटिव्ह नंबर्स काय असतात ग्रेटर असतात. मग -4 and 5 which one is greater positive 5 is the greater. 5 is the greater means greater than 5. ओके, हे सिम्बॉल यूज केलं. आता या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल 8 आणि -10. 8 काय पॉझिटिव्ह आहे आणि 10 काय निगेटिव्ह आहे. मीन्स पॉझिटिव्ह नंबर्स काय असतात ग्रेटर असतात. मग which one is greater 8 is the greater. Then next example number 3
पॉझिटिव्ह 9 पॉझिटिव्ह 9 पॉझिटिव्ह 9 पॉझिटिव्ह 9 होता इक्वल्स मीन्स कोणतं साइन इक्वलचं साइन आपण या ठिकाणी दिलं. देन एक्झाम्पल नंबर 4 निगेटिव्ह 6 आणि 0 बघा निगेटिव्ह 6 आणि 0 आता याच्यातला बिगर कोणता आहे 0 इज द बिगर लक्षात घ्या निगेटिव्ह नंबर्स पेक्षा 0 काय असतो ग्रेटर असतो मीन्स 0 इज द ग्रेटर व्हेन निगेटिव्ह 6 इज लेस दॅन द 0 ओके देन निगेटिव्ह 2 अँड निगेटिव्ह 8 आता निगेटिव्ह 2 आणि निगेटिव्ह 8 आहे नंबर लाईन वर 0 निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 3 निगेटिव्ह 4 निगेटिव्ह 5 निगेटिव्ह 6 निगेटिव्ह 7 आणि निगेटिव्ह 8 म्हणजे कोणत्या साइडला आहे 2 च्या लेफ्ट हँड साइडला इन विच साइड लेफ्ट हँड साइडला मीन्स निगेटिव्ह 2 इज ग्रेटर दॅन दी निगेटिव्ह 8 निगेटिव्ह 2 इज ग्रेटर दॅन दी निगेटिव्ह 8 ओके देन एक्झाम्पल नंबर 10 निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 2 आता निगेटिव्ह 2 हा निगेटिव्ह 1 च्या काय लेफ्ट हँड साइडला आहे ओके मीन्स लेफ्ट हँड साइडचा नंबर आता मग निगेटिव्ह 1 आणि निगेटिव्ह यांचं कंपॅरिझन करायचंय मग which one is greater negative 1 is the greater negative 1 is greater than the negative 2 आलं लक्षात अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 7 आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे आता या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल होता निगेटिव्ह 4 अँड 5 मग आता याच्यातला ग्रेटर कोणता होता 5 मीन्स निगेटिव्ह 4 इज लेस दॅन दी 5 असं रीडिंग केलं आपण आलं लक्षात अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायची आहे ओके नाउ स्टार्ट सबट्रॅक्शन ऑफ इंटेजर्स म्हणजेच काय पूर्णांकांची वजाबाकी टू सबट्रॅक्ट अ नंबर फ्रॉम अनदर नंबर इज टू ऍड इट्स अपोजिट नंबर टू दी अदर नंबर म्हणजेच काय एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजेच काय दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे होय काय सांगितलं मी पूर्णांकांची वजाबाकी करायची मीन्स सबट्रॅक्शन ऑफ इंटेजर्स टू सबट्रॅक्ट अ नंबर फ्रॉम अनदर नंबर इज टू ऍड इज अपोजिट नंबर टू दी अदर म्हणजेच काय एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजेच दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे होय आता एक्झाम्पल बघूया फर्स्ट एक्झाम्पल निगेटिव्ह 9 मायनस निगेटिव्ह 4 हे एक्झाम्पल आहे आता या ठिकाणी बघा निगेटिव्ह 9 ऍज इट इज घेतला मी काय सांगितलं टू सबट्रॅक्ट अ नंबर फ्रॉम अनदर नंबर इज टू ऍड इट्स अपोजिट नंबर टू दी अदर नंबर म्हणजेच काय सेकंड नंबर जो आहे त्याचा अपोजिट नंबर काय करायचा आहे ऍड करायचा आहे मीन्स निगेटिव्ह 9 काय त्याच्यात अपोजिट नंबर म्हणजे +4 मला अपोजिट नंबर काय करायचा ऍड करायचा आहे मग याचा अपोजिट काय आहे +4 आणि तो काय करायचा आहे मला ऍड करायचा आहे ओके मग आता आपल्या पुन्हा ऍडिशन ऑफ इंटिजरच्या रूल वर्स फर्स्ट नंबर इज द निगेटिव्ह सेकंड इज द पॉझिटिव्ह वी मस्ट सबट्रॅक्ट म्हणजेच काय जर आपल्याला टू इंटिजर्स ऍड करायचे असतील त्यांचे साइन काय असतील डिफरंट असतील तर आपण त्यांचं काय करतो साइन इग्नोर करून काय करतो आपण त्यांचं सबट्रॅक्शन करतो मीन्स निगेटिव्ह 9 अँड +4 म्हणजेच काय दोघांचं साइन काय डिफरंट आहे डिफरंट साइन असेल तर काय करतो आपण त्यांचं सबट्रॅक्शन करतो म्हणजे बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर काय करतो सबट्रॅक्ट करतो आणि ते जे डिफरन्स आहे त्या डिफरन्सला काय करत होतो आपण बिगर नंबरचं साइन देत होतो मग इज इक्वल टू 9 - 4 किती होतात 5 आणि बिगर नंबर 9 त्याला कोणतं साइन होतं मायनस मीन्स निगेटिव्ह 5 इज द आन्सर देन एक्झाम्पल नंबर सेकंड निगेटिव्ह 4 निगेटिव्ह मायनस निगेटिव्ह 9 इज इक्वल टू आता या ठिकाणी निगेटिव्ह 4 ऍज इट इज ओके आता काय करतो दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या आपण मिळवतोय म्हणजे निगेटिव्ह 9 आहे याचा अपोजिट नंबर काय आहे पॉझिटिव्ह 9 इज इक्वल टू ब्रॅकेट ओपन केला निगेटिव्ह 4 प्लस 9 addition of integers here first number is the negative second is the positive we must subtract bigger number minus smaller number मग bigger मधून smaller subtract करायचं मग 9 मधून मी 4 काय करतोय सबट्रॅक्ट करतो 9 मधून 4 सबट्रॅक्ट केलं काय आन्सर आलं 5 and which is the bigger 9 is the bigger and 9 ला कोणतं साइन आहे प्लस
मीन्स +5. ओके ओके आपण सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स चे एग्जांपल बघितले, बरोबर आहे. आपल्याला हेच एग्जांपल वेगळ्या पद्धतीने सोडवता येतील. कोणते रूल्स? मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स चे रूल्स आपण या ठिकाणी यूज करू शकतो, म्हणजे रूल्स ऑफ ब्रॅकेट्स, ब्रॅकेटचे रूल्स. मीन्स बघा या ठिकाणी फर्स्ट रूल काय बघा, पॉझिटिव्ह आणि इन द ब्रॅकेट +3. फॉर एक्झाम्पल म्हणून घेतोय. ओके, पॉझिटिव्ह काय होतो? +3. देन सेकंड इन द ब्रॅकेट निगेटिव्ह and in the bracket -3. Negative. One number is the negative, second is the negative. पण त्यांच्यात कोणता असेल? साइन मल्टिप्लिकेशन असेल दोघांचा. आता प्रोडक्ट काय आहे त्यांचा दोघांचा? +3. काय प्रोडक्ट त्यांचा? +3. Then third rule. First number is the positive, means positive in the bracket negative. Positive काय? -3. मीन्स दोघांचं काय करतो आपण या ठिकाणी? मल्टिप्लिकेशन करतो या ठिकाणी. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होईल? -3. देन 4 निगेटिव्ह इन द ब्रॅकेट +3 इज इक्वल टू निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय? -3. याला म्हणतो आपण मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स चे रूल्स किंवा रूल्स ऑफ ब्रॅकेट. म्हणजे या रूल्स ने जर आपण एक्झाम्पल सॉल्व केले तर आपल्याला एकदम फिक्स, म्हणजे तो जो रूल्स होता तो लक्षात ठेवण्याची गरज नाही. पॉझिटिव्ह काय होतं? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह काय होतं? पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय झालं? निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय झालं? निगेटिव्ह. ह्याच रूलचा यूज करून आपण आता हे एक्झाम्पल सॉल्व करूया. ओके, -9 -4 इज इक्वल टू, आता -9 ऍज इट इज. ओके, आता फर्स्ट निगेटिव्ह काय? निगेटिव्ह काय झालेलं आहे? पॉझिटिव्ह. मीन्स मायनस काय? +4 इज इक्वल टू, आता ऍडिशन ऑफ इंटिजर्स चे रूल्स आपण बघितले. फर्स्ट इंटिजर इज द निगेटिव्ह, सेकंड इज द पॉझिटिव्ह. काय दोघांना डिफरन्स आहे? वी मस्ट सबट्रॅक्ट बिगर मायनस स्मॉलर. पण 9 मधून 4 सबट्रॅक्ट केले 5, व्हिच इज द बिगर नंबर? 9. त्याला कोणतं साइन आहे? मायनस, मीन्स -5 -5. ओके, एक्झाम्पल नंबर 3. ओके, 8 minus in bracket -5 is equal to काय आता? 8. ओके, मायनस काय? मायनस काय? प्लस आहे, मीन्स +5. सिंपल. 8 + 5 किती होतात? 13. काय कधी होता एक्झाम्पल? ह्या रूल्स नुसार यूज केलं. ओके, देन एक्झाम्पल नंबर 4. -11 मीन्स -7 इज इक्वल टू, आता -11 ऍज इट इज. ओके, मायनस काय ठिकाणी? +7 इज इक्वल टू, फर्स्ट नंबर इज द निगेटिव्ह, सेकंड इज द पॉझिटिव्ह. काय करायचंय? फर्स्ट नंबर इज द निगेटिव्ह, सेकंड इज द पॉझिटिव्ह. वी मस्ट सबट्रॅक्ट बिगर नंबर मायनस स्मॉलर नंबर. आपण बघितलेले ऍडिशन ऑफ इंटिजर्स. ओके, मग सबट्रॅक्शन 11 मधून 7 सबट्रॅक्ट करा. किती होतात? 11 मधून 7 सबट्रॅक्ट केल्यानंतर 4. आणि व्हिच इज द बिगर नंबर? 11 इज द बिगर नंबर आणि त्याला कोणतं साइन आहे? मायनस, मीन्स -4. देन 3 minus in the bracket +9 is equal to 3 as it is. माइनस प्लस काय? माइनस प्लस काय होतंय? माइनस, means -9. Okay, first integer is the positive, second is the negative. We must subtract bigger minus smaller. 9 मधून 3 सबट्रॅक्ट करा. काय आलं? 6. आणि which is the bigger number? 9. 9 ला कोणतं साइन आहे? मायनस, means -6. Okay, then example number 6. 9 minus in bracket +3 is equal to 9 minus plus काय होत आहे? मायनस, -3 is equal to 9 minus 3 किती होता? डायरेक्टली 6. आणि 9 ला कोणतं साइन होतं? प्लस, म्हणून +6. अशा पद्धतीने सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स चे एग्जांपल्स काय करायचे तुम्हाला सॉल्व करायचे. कोणते रूल्स यूज करून? मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स किंवा ब्रॅकेट्स रूल्स म्हणतो आपण. हे रूल्स लक्षात ठेवायचे आणि त्यानुसार हे एग्जांपल्स काय करायचे तुम्ही सॉल्व करायचे. लक्षात द्या मित्रांनो. ओके.